महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा बॉर्डर पुन्हा एकदा वाद पेटलेला आहे। त्या ठिकाणी पाहायला गेलं तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। आता बातमी समोर येते ती म्हणजे सावरकरांचा प्रतिमा सुद्धा तिकडनं काढण्यात आलेली आहे। काय सांगाल? स्वातंत्र्यवीर सावरकरांचा त्यांनी जो अपमान केला त्याचा हिशोब तर घेईल जनता। हे सरकार पडेल कर्नाटकचं पुढच्या निवडणुकीत, स्वतः मुख्यमंत्री पडतील। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या त्यागाबद्दल त्यांनी भारत मातेच्या चरणी आपलं आयुष्य अर्पण केलं, त्यांच्याबद्दल अशा पद्धतीची भूमिका घेणं ही शरम वाटली पाहिजे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आणि कर्नाटकच्या सरकारला, की स्वतःच्या बॉसला खुश ठेवण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करत। अरे तुम्ही एकदा जाऊन त्या सेल्युलर जेलमध्ये एक दिवस राहा, मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की तुम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकर किती मोठे नेते होते हे समजेल। कशासाठी अवमान करतात तुम्ही? तुमच्यानी चांगलं करणं होत नसेल तर महाराष्ट्राच्या या त्यागी स्वातंत्र्यवीराचा अवमान करून कशासाठी तुम्ही ठिणगी पेटवता? पण याद रखना, तुमने जो आग लगाई है एक दिन तुम्हें चुनाव में हरा देगी। निश्चितच तुम्ही वारंवार या सगळ्या प्रकरणाचा वारंवार तुम्ही तपास सुद्धा घेतला होता। तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या दृष्टीने त्यांच्या मार्गाने चालणारे होता, मात्र काँग्रेसकडून नेहमी त्यांचा विरोध होता। आता सरकार सुद्धा त्यांचं आहे, तोडगा निघेल असं वाटतं का तुम्हाला? नाही, असं आहे, सरकार कर्नाटकमध्ये काँग्रेसचं आहे। त्यांनी खरंच आपल्या महाराष्ट्रातले आदरणीय नेते शरद पवारजी, आदरणीय नेते उद्धवजी यांनी आता त्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं पाहिजे सुप्रीम कोर्टात केस आहे, राहुल गांधीजींना भेटलं पाहिजे। अरे तुम्ही जागांसाठी भांडता, तुम्ही स्वतःच्या मुख्यमंत्री पदासाठी जाता, कधीतरी महाराष्ट्रासाठी जाणं पाहिजे असेल तर सरकारच्या वतीने आपण त्यांना विमान उपलब्ध करून देऊ, त्यांचा भव्य दिव्य सत्कार करू। बेळगावतील जनतेला न्याय द्या असं ते सुद्धा म्हणतात। मग अशा दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर राज्यातील सर्व राजकीय नेते मंडळी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवतील। हा प्रश्न तेव्हाच सुटेल, सुप्रीम कोर्टात केस आहे ना, इथं आपण एकत्र येऊन प्रश्न थोडी सुटणार आहे। कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी शपथपत्रात दिलं पाहिजे की आम्ही आमचा दावा काढूया। सर्व राजकीय नेते मिळून ते सुप्रीम कोर्टामध्ये तशा संदर्भातील दावा करून हा मार्ग सोडण्यासाठी तत्परता पुढे जाईल का? आपण आहोत ना सुप्रीम कोर्टात, सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊनच सरकारच्या वतीने केस टाकली आहे। मग कुठे हा प्रश्न उपस्थित होतो? प्रश्न आता इतकाच आहे की शरद पवार साहेब आणि उद्धव साहेब काय भूमिका घेतात। त्यांच्या मनात असेल तर सुप्रीम कोर्टात जर मुख्यमंत्री कर्नाटकनी शपथपत्र दिलं आम्ही आमचा यावरचा दावा सोडतोय, मी सांगतो एका आठवड्यात प्रश्न सुटेल। एक शेवटचा प्रश्न आहे, मंत्रिमंडळाबाबत चर्चा होत आहे। आता आपण पाहतोय की विशेष अधिवेशन सुद्धा संपला, शेवटचा दिवस होता। अवघ्या काही दिवसांवरती हिवाळी अधिवेशन सुद्धा येत आहे, 16 तारखेपासूनच आहे। मात्र मंत्रिमंडळाचा नेमका विस्तार कधी होणार आहे? तुम्ही जसं म्हणतात की तारीख सांगू नाही शकत आहे, मात्र जर विस्तार नाही झाला तर अजूनही प्रश्न उत्तर असतील। हिवाळी अधिवेशनातून जनतेला कशा प्रकारे न्याय मिळेल? जनतेला न्याय देण्यासाठी सरकारने आपलं काम सुरू केलं, निर्णय झाले, लाडक्या बहिणीचा या महिन्याचा हप्ताही पाठवण्याचा निर्णय झाला आहे। त्यामुळे तुम्ही कामकाजाबद्दल तुम्ही चिंता करू नका। हा, मंत्रिमंडळ कधी होईल हे आज नाही सांगतायत, याच्यावरची मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही। पण जेव्हा विस्तार होईल तेव्हा आम्ही ठरवलं आहे की प्रेस नोट, पत्रकार परिषद घेऊन चांगली गोष्टांना देव तुमचं कल्याण करो, चांगल्या गोष्टींबद्दल। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।